बाजीराव देशमुख, भुसावळ तालुका प्रमुख। आज आम्ही महिला आघाडी करून इथे निवेदन देण्याकरता आलो पोलीस स्टेशनमध्ये। जो काही घाणेरडा प्रकार आपल्या पुणे तालुक्यात जिल्ह्यात झालेला आहे तो एकदम असा म्हणजे त्यात शब्दच नाही आहे, काय बोलावं असे शब्दच नाही आहे। इतके घाणेरडे प्रकार होतात आणि आपले गृहमंत्री काय करतायत, अशा ठिकाणी तिथल्या तिथेच त्यांच्या चौरंग्या बसवायला पाहिजे आणि पुन्हा असं कृत्य करायची कोणाचीच हिंमत नाही झाली पाहिजे। तर सर्व महिलांनी किती दिवस कॅन्डल जाळायच्या, किती दिवस रस्त्यावर मोर्चे काढायचे, फक्त एक वेळा अशा गुन्हेगाराला महिलांच्या ताब्यात द्यावं, नंतर काय न्याय निवाडा करायचा तर महिला करतील। जर प्रशासन शांत बसत असेल तर आज आम्ही असं निवेदन देतो सरांना, जर लवकरात लवकर इथे त्या जो आरोपी आहे कांबळे त्याला जर फाशीची शिक्षा नाही देण्यात आली तर आम्ही बुधवारी तिरंगा सर्कल जवळ रास्ता रोको आंदोलन करणार आहे। हा फक्त वरणगावचाच एक विषय नाही किंवा पुण्यातलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या महिलांचा आहे। हा अत्याचार असा किती दिवस चालायचा आणि किती दिवस म्हणून महिलांनी सहन करायचं आहे। प्रत्येक असा जो नराधम आहे जोपर्यंत तो मरेल तोवर त्याला फाशी द्या, जर तो नाही मरत असला ना तर महिलांच्या ताब्यात देऊन टाका, बरोबर तो मरून जाईल। किती दिवस वाट पाहायची न्यायाची आणि का म्हणून त्यांना सोडायचं। मालेगावमध्ये जी घटना घडली त्याचे आरोपी अजून पण फिरताय, प्रशासन काय करते। असंच जर चालू राहिलं तर महिला सुरक्षित आहेत का। आणि ज्या लोकांनी आज नांदेडमध्ये मोर्चे काढले, आंदोलन काढले तर पोलीस लोकांनी त्यांच्यावर पण लाठीचार्ज केला, त्यावेळी आपले गृहमंत्री काय करत होते। फडणवीस साहेबांनी ह्या कार्याची दखल घ्यायला पाहिजे। आमची सर्व महिलांची विनंती आहे की जे आम्ही रस्त्यावर येतो, मोर्चे करतो, आंदोलन करतो, किती दिवस म्हणून काढायचे, जोपर्यंत अशा लोकांना जाग्यावरच फाशी देत नाही, या त्यांच्या चौरंग्या बसवत नाही तोपर्यंत सर्व महिला शांत बसणार नाही, अशी आम्ही सर्वांनी महिलांनी मिळून सरांकडे मागणी केलेली आहे। हे वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये आज आम्ही सर्व शिवसेनेच्या महिला इथे हजर आहोत आणि सरांकडे निवेदन दिलेलं आहे वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये आणि हेच निवेदन अजून आम्ही कलेक्टर सरांपर्यंतही जाऊ देऊ आणि जर लवकरात लवकर शिक्षा नाही झाली तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये एक एक महिला उठून सर्व पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत, नगरपालिका सगळीकडे निवेदन देतील आणि रास्ता रोको करतील।